पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय हो 4 BHK, रात्र गेली तर काही डोक्यात प्रकाश पडला आहे की अजूनही ये रे माझ्या मागल्या? काय ना, गव्हाचे 7 दाणे एखाद्याच्या नावाने कुंकवाच्या पाण्यात 5 दिवस भिजत घालायचे, नंतर ते धान्य पिंपळाच्या पायथ्याशी रुजायला घालायचं। त्यातून जे धान्य उगवतं ना, त्याचा 1 चमचा रस तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला प्यायला दिलात ना, तर ती व्यक्ती तुमची आयुष्यभर गुलाम होते। तुमच्या नावाने घालू का धान्य भिजत? मला तर वाटत होतं की रात्रभरात परिस्थिती सुधारलेली असेल, पण इथे तर बिघडलेली दिसते। काळजी घ्या हो स्वतःची। अश्विनी, काय हो काकू? शिल्पी, तुझा डब्बा? हाँ, हे घे, मी तुझ्यासाठी आणलाय चाफा। थँक यू। अगं, तुझ्या पार्लरचं उद्घाटन कधी करणार आहेस? आणि हे बघ, काही मदत लागली ना तर मला सांग बरं का? आता तरी गरज नाहीये, पण काही लागलं तर नक्की सांगेन मी तुम्हाला। नक्की सांगा। हो, आई सगळी कामं झाली आहेत, येते मी। अगं, निघालीस इतक्या? हो, वाटेत काम आहे ना, म्हणून निघते। बर, येते मी पण येते बरं का 4 BHK। आई, मी पण येते। सावंत काकू, काय ग, काय झालं? 1 मिनिट या ना। नाही, तुम्ही ते विचारायला आला होतात ना वहिनीला की तिला काही मदत हवी आहे का? हो, ती सांगते म्हणाली। काय सावंत काकू, वहिनी कधी कुणाला काही सांगणार आहे का काम? सगळ्या गोष्टी ती स्वतःच करत बसते। तिचा स्वभाव माहितीये ना तुम्हाला, म्हणून म्हटलं मीच तुम्हाला काहीतरी सुचवावं। तू सुचवतेस? काय सुचवतेस? अहो, वहिनी आता पार्लर चालू करतेय ना, तर हे सगळ्या बायकांना कळायला पाहिजे। म्हणजे तुम्ही सांगा सगळ्या बायकांना की ती असं असं चालू करतेय। हा, तुम्ही करा ना तुमच्या लेवलला थोडं मार्केटिंग। मार्केटिंग म्हणजे पाठिंबा? नाही, ते बॅकिंग। मी जे म्हणतेय ना मार्केटिंग म्हणजे जाहिरात। अय्या, जाहिरात? मी काय करू बाई? तुम्ही काय करायचं म्हणजे आपल्या इथल्या सगळ्या बायकांना सांगा की वहिनी असं नवीन पार्लर चालू करतेय आणि तिच्याकडे सगळ्या ट्रीटमेंट्स खूप छान आहेत। म्हणजे आयब्रो, थ्रेडिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, वॅक्सिंग आणि फेशियल तर म्हणावं तिचं सगळ्यात भारी आहे, असं सगळ्यांना सांगा। म्हणजे गर्दी वाढायला पाहिजे असं। हा, हे तर काम मी छानच करेन। काकू, मला माहिती होतं तुम्ही हे काम उत्तम पद्धतीने करू शकता, मला गॅरंटी होती। ठीक आहे, आता हे काम एकदम मनापासून करा। आणि आपलं हे बोलणं झालंय, म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलंय, हे तुम्ही तिला सांगू नका। का ग? अहो, का ग एवढं अगदी काय संशयाने विचारताय? सरप्राईज मिळायला पाहिजे तिला, है ना, म्हणून। ओके, ठीक आहे, तर मग मस्त जाहिरात करा। हा, मार्केटिंग परफेक्ट। येते। काल म्हणते पार्लर बंद करा, आज म्हणते गर्दी वाढवा। यांच्या घरातलं तर काही कळतच नाही। 7 गहू पाण्यात भिजवून त्याचा रस अश्विनीने हिला पाजला वाटतं। सांगितलं तेवढं कर रे, जास्त डोकं लावू नकोस। हा, चल तुला करतो फोन। हा, चल। ए बाई, बरं झालं तू इथेच भेटला, तुझ्याकडेच येणार होतो। कशाला? अरे, तू मला कामाविषयी विचारलं ना, त्या संदर्भात। ए भाई, तू सिरियसली बोललास ना? पॉइंटवर ये रे। तर मी एकाशी बोललोय तुझ्याविषयी, तर त्यांना जाऊन भेटशील। लगेच? लगेच नाही, मी सांगितल्यावर। पण त्याच्या आधी आपल्याला एक काम करावं लागेल। काय? सर्टिफिकेट घ्यावं लागेल तुझं निर्दोष असण्याचं। जाऊ दे, असा जॉब नकोय मला। हे बघ, बेगर्स आर नॉट चूजर्स। काम हवंय ना? काम तर हवंय,
आणि माझं ऑफिसही मला हवंय. यांनी पण चांगलं सजेशन दिलं ना ग. हो ग, खरंच चांगले सजेशन्स होते. पण ना कन्फ्यूज व्हायला होतं यामुळे अजून. किती फरक आहे बघ ना. आपण आता ते कुठे गेलेलो पहिलं पिंकी पार्लर मध्ये, तिथे वॅक्सिंगचे सांगितले 100 रुपीज आणि त्यानंतर गेलेलो क्वीन्स पार्लर तिथे 250, म्हणजे 100 आणि 250 किती फरक आहे बघ. आणि आपल्या साध्या आयब्रोजचे करायचे झाले तरी मोनालिसा वाल्यांनी 20 रुपये सांगितले आणि कर्ल्स अँड लुक्स वाल्यांनी 60 रुपीज सांगितले. कसे ठरवायचे आपण रेट? खरंच ग, काहीच कळत नाहीये. आणि आता इथे पण आपल्याला सांगितलं की पॅकेजचे 5000 रुपये. ऐक ना, मला काय वाटतंय ना, हे असे रेट कार्ड बघून आहे ना आपल्याला नाही ठरवता येणार आहे. आपल्यालाच ठरवायला लागणार आहे की लोकांकडनं किती पैसे घ्यायचे. आणि माझ्या मते ना हे आईच चांगलं ठरवू शकते. हो. हॅलो अश्विनी, हे वेअर आर यू? अरे आजच स्वाती आणि मी तुला खूप मिस करत होतो. यू नो व्हॉट, वाईल हॅव्हिंग चाय. अगं तुम्हा दोघींना सुद्धा मी खूप मिस करते. हे आय गॉट द गुड न्यूज. तुझी गाडी सापडली ना? हो, मला माझी गाडी सापडली आणि पोलीस उद्या ती गाडी माझ्या ताब्यात देणार आहे. ती गाडी ताब्यात आली ना जेनिफर, की मी कंपनीला परत करेन, म्हणजे मला कंपनीला पैसे भरण्याचीही गरज उरणार नाही. गुड. म्हणजे आता तुला सर्व्हिस मधून मिळणाऱ्या पैशामधून कंपनीला काहीच देण्याची गरज नाहीये, है ना? नाही नाही अगं, म्हणजे माझ्या कामात आता कंपनीचा कुठलाही शेअर असणार नाहीये. म्हणजे मी माझं स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू करते. व्हॉट? वाव, तुझं स्वतःचं ब्युटी पार्लर. दिस इज द फॅन्टॅस्टिक न्यूज. हो ग, सगळं छान आहे जेनिफर ना, पण मला कळत नाहीये ग कुठच्या गोष्टीचे किती रेट ठरवू. तू मदत करशील का ग मला? बस इतना सा काम. लिसन टू मी. फर्स्ट रूल, प्राइस खूप जास्त पण नाही ठेवायची आणि प्राइस खूप लो पण नाही ठेवायची. बिकॉज मिडल क्लास लेडीजला तुझ्या पार्लरमध्ये येताना भीती नाही वाटली पाहिजे. ओके? आणि हाय क्लास लेडीजला तुझ्या पार्लरमध्ये आल्यानंतर असं फील नाही झालं पाहिजे की हे खूप डाऊन मार्केट आहे. हा, दे शुड फील की हे रिझनेबल आहे. ओके? गॉट माय पॉइंट? जेनिफर, थँक्स. ओके डिअर. ओके, बाय. रेट कमीही नाही वाटले पाहिजे आणि जास्तही नाही वाटले पाहिजे. म्हणजे किती ठरवू? सुरुवातीला सगळा खर्च करून हातात कमी पैसे आले तरी चालतील. म्हणजे मला ना काहीच कळत नाहीये मी काय करू. जाऊ दे, माझं मीच ठरवते. उगाच आणखीन कुणाला विचारत बसेन तर तेवढंच कन्फ्युजन वाढेल. पेडिक्युअर, तुम्ही इथे? काय ही अवस्था तुझी? दया येते का मला तुझी? अरे बापरे, हो का? म्हणजे लोकांना जे सर्व्हिसेस तू देणार त्या बदल्यात किती पैसे घ्यायचे, किती चार्ज करायचं हेही तुला माहित नाहीये आणि बिझनेस करायला निघालीयस. एक आठवडा हा जो खेळ खेळतेस ना तू, पार्लर पार्लर, एका आठवड्यात बंद पडला. अहो ऐका ना, मी
ही जी काही सगळी मेहनत घेते, कष्ट घेते, ती फक्त एका आठवड्यासाठी घेत नाहीये. असं काय आहे ना, मला ह्या सगळ्या गोष्टींची किंमत ठरवायला जरा त्रास होतो, कारण मला माझी किंमत कळली नव्हती. आणि प्रत्येकाला त्याची किंमत कळणं खूप गरजेचं असतं ना. नाही हो, दोष ना तुमचा नाहीये, दोष खरंच माझा होता. पण आता हा जो तुम्ही माझा सतत अपमान करताय, मला टोमणे मारताय, मला काहीही बोलताय, याच्यामुळे होतंय काय माहितीये ना, मला पुढे जाण्याचं बळ मिळतंय. त्या निमित्ताने का होईना तुम्ही माझ्याशी बोलता तरी. आणि मला खात्री आहे, तुम्ही आता जरी माझ्या विरोधात असलात ना, तरी एक ना एक दिवस तुम्ही माझ्या बरोबर असाल. जसा माझा गणू आत्ता माझ्या बरोबर आहे. माझ्या प्रवासात त्याने मला योग्य दिशा दाखवण्यासाठी खूप संकेत दिले, पण मलाच कळले नाही. आणि आत्ता माझ्या मार्गात कुणी कितीही अडथळे आणले, कितीही मला थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी मी डगमगणार नाही. मी घेतलेलं चॅलेंज पूर्ण करणार. आणि मी माझं ऑफिस परत मिळवून राहणारच. नमस्कार, मी अश्विनी वाघमारे आणि मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की मी स्वतःचं ना ब्युटी पार्लर सुरू करते, अश्विनी ब्युटी पार्लर. तुम्ही नक्की या. म्हणजे पहिल्या 50 कस्टमर्सना ना खूप छान ऑफर्स आहेत, तर नक्की या. ओके, झालं का ग नीट? हा बघ. नमस्कार, मी अश्विनी वाघमारे आणि मला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की मी स्वतःचं ना ब्युटी पार्लर सुरू करते, अश्विनी ब्युटी पार्लर. तुम्ही नक्की या. एकदम परफेक्ट बोललीस. झालं बाई एकदाच. आता हा व्हिडिओ आहे ना सोसायटीच्या ग्रुपवर टाकूया. हो, आणि त्यासोबत ना ऍड्रेस, टायमिंग सगळं मेन्शन करूया, आणि आपण ठरवलेला ऑफर सुद्धा. हा, आणि आशूचा नंबर पण. हे आता माझा नंबर कशासाठी? अगं, त्या बायका अपॉइंटमेंट घ्यायला तुझ्याकडे फोन करणार ना, त्यासाठी. हो ग, लक्षातच आलं नाही. ए चल ना, इकडचं लवकर आवरून घेऊया, पार्लर मध्ये जाऊन खूप काम आहेत. आता त्याचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये, कारण ते काम ज्या माणसाकडे सोपवलंय ना, तो ते काम परफेक्ट करणारच. होय, हे किती? 1 2. डोळे तर व्यवस्थित दिसताय तुझे, प्रॉब्लेम काय? अरे क्या हुआ बोलो तो. चिल्लाता क्यों है? ए रुक, बात कर रहा हूं ना. हुआ क्या? वो कैसा लगा है तुमने? वो अरसा ऐसा टेढ़ा मेढ़ा, ऐसा सरल रेशे में होना चाहिए ना अरसा. कैसा काम करता है रे तू? अभी एक ही अरसा लगा है तूने, अभी एक कितना अरसा लगाना बाकी है? साहेब मराठीतून बोला, मला मराठी येतं. बिली बाउंडिंग, तुला हे आधी सांगता येत नाही का? आधी कशाला बोलला? क्या हुआ साहब? हिंदी बोलतो मग मला म्हणतो चल काम कर, तोंड काय बघतो? आणि ए तू काय तोंड बघत बसलाय? कापलं ते लवकर. अरे यार, तुमच्याकडून कधी काम पूर्ण होणार? आणि ए तो अजून हत्यारच काढतोय का? ए भाई, अरे काम पूर्ण करायचंय लवकर, काम कधी पूर्ण होणार? नळ लावायचंय, नळातून पाणी येईल ना? अरे यार, ह्या लोकांना काम देऊन मी चुकी केली यार. एवढ्या वेळात राजा दशरथाने शंकराच्या जटेतून गंगा अवतरली होती पृथ्वीवर. भाऊजी, शंकराच्या जटेतनं गंगा राजा दशरथाने नाही तर राजा भगीरथाने आणली होती. ए हसताय काय? काम करा. काय वहिनी, तुम्ही माझी डायरेक्ट विकेटच घेऊन टाकली. वाह भाऊजी, तुम्ही सगळीच कामं एकदम करायला घेतलीत. म्हणजे काय? आपलं कामात तसं राहतं वहिनी, आपण कुठलंच काम अर्धवट ठेवत नाही. सगळी कामं कशी एकदम परफेक्ट. अजून एक काम बाकी आहे वहिनी. कोणतं? फायनल काम. हा बघा, तुमच्या ब्युटी पार्लरचा बोर्ड.
छान आहे. अश्विनी ब्युटी पार्लर. अश्विनी ब्युटी पार्लर हे नाव सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. काय अहो पण तिने तर कधी काही कोर्स केल्याचं आठवत नाहीये. तर घरातच असायची हो ना. अहो हे सगळं ती घरात राहूनच करायची. हो. आता मला सांगा, आपली मिसेस आश्रय सोसायटी कोण आहे? अहो वाघमाऱ्यांची मुलगी शिल्पी. अहो ती स्पर्धा कोणामुळे जिंकली? अश्विनीमुळे. म्हणजे? अहो तिचा मेकअप अश्विनीने केला होता स्पर्धेच्या वेळी. हो का? हो, माझे पण आयब्रो तिने एकदा केले होते, खूप छान केले होते. मग ती छानच करते सगळं. अहो पण घरातल्या घरात करणं आणि डायरेक्ट पार्लर मध्ये करणं म्हणजे फरकच असतो ना. अहो तांबे, तुमची सुरेखा घरासमोर वेगळी रांगोळी काढते आणि स्पर्धेमध्ये वेगळी काढते, असं नाही ना. सारखीच काढते ना. मग हा, हे बाकी बरोबर बोललात. अहो अश्विनी पहिल्या 50 बायकांना डिस्काउंट देणार आहे. तर काहीही करायचं असेल तर कुठे जायचं? अश्विनी ब्युटी पार्लर. तुम्ही नक्की या. म्हणजे पहिल्या 50 कस्टमर्सना ना खूप छान ऑफर्स आहेत. तर नक्की या. कर कर कर. जास्तीत जास्त मार्केटिंग कर आणि भरपूर लोकांना बोलव तुझ्या पार्लर मध्ये. हा मेसेज तर मी सगळ्यांपर्यंत खरं तर न्यायला पाहिजे. मी जास्तीत जास्त फॉरवर्ड करायला पाहिजे. तू जसं अपील केलंस लोकांना तसं मी पण करायला पाहिजे. अश्विनी वाघमारे, ऑल द बेस्ट. राजू, सगळं ठरवलं होतं तसंच झालंय ना ग? हो, हे बघ प्लंबिंगचं काम झालंय, सगळं एकदम सेट झालंय. आशू, कॉलनीतल्या बायकांना तुझा व्हिडिओ इतका आवडलाय. अगं कमेंट्स पण केल्यात त्यांनी ग्रुपवर. खरंच? हो. आणि ते मयूनं पॅम्पलेट्स वाटले होते की नाही, तर ते त्याचाही फोटो काढलाय आणि ग्रुपवर पाठवलाय अगं बायकांनी. आणि बरं झालं आता, म्हणजे सगळ्या बायकांना सांगून झालंय. नाही, अजून एकीकडे जायचंय मला. कोण राहिलं आता? आहे ग एक. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स अश्विनी. तुझं खरोखर मनापासून खूप खूप अभिनंदन. थँक्यू. तुम्ही नक्की या. अगं मी तर येणारच, तसं मी तुला सांगितलंही होतं. पण तू इतक्या लवकर माझ्या घरी मला इन्व्हिटेशन द्यायला येशील असं वाटलं नाही. अहो मला तरी कुठे माहित होतं की मी माझं पार्लर इतक्या लवकर सुरू करणार आहे. सगळं इतकं पटापट झालं ना. अगं अशाच गोष्टी खूप छान होतात. बऱ्याचदा आपण बरंच ठरवतो पण काही गोष्टी मनासारख्या होतच नाही. हो बघा ना, म्हणजे इतकं सगळं पटपट होणं. मला तर आता असं होतंय ना की हे करू की ते करू, हे बघू की ते बघू. खरं सांगू का, स्वतःचा बिझनेस करणं खूप कठीण आहे. माझी इतकी दमछाक होते म्हणून सांगू तुम्हाला. आता गंमत बघ ना, जॉब करणं हे तुझ्या सोयीचंच होतं, पण तरीही तुझा आत्ताचा चेहरा आणि तेव्हाचा चेहरा किती फरक आहे. तुझा चेहरा थकलेला नाही वाटत आहे, उलट तुझा चेहरा तरतरीत वाटतोय. आपला बिझनेस करणं आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन जॉब करणं यात खूप फरक आहे. एक सांगू मी तुम्हाला, तुम्हाला भेटल्यावर ना मला माझ्या बहिणीला भेटल्यासारखं वाटतं. अगं बहीण म्हणतेस आणि आहोजाऊ काय करतेस? कुंदा म्हण मला, कुंदा. सॉरी, कुंदा. हा बरोबर. कुंदा, त्या दिवशी तू जे माझ्यासाठी केलंस ना ते फक्त माझ्या आईनेच केलं असतं. हे घे आणि डोळ्यावर ठेव. मी ड्युटीवर आहे ना, असं नाही करू शकत. आता तू ड्युटीवर नाहीयेस,
आता तू फक्त माझ्या घरी आलेली माझी बहीण आहेस. आता तू काहीही न बोलता हे डोळ्यावर ठेव आणि शांतपणे जाऊन बस. मला असं वाटलं की माझी बहीणच भेटली म्हणून. मला ना माझ्या आईला खूप भेटावंसं वाटतंय ग. अगं मग जाऊन भेट ना तिला. आईची माया वेगळीच असते.